तर नमस्कार मित्रांनो, आजचा जे व्लॉग होणार आहे ते थोडा स्पेशल होणार आहे. तर व्लॉग एंडपर्यंत बघा, कारण की ह्याच्या आधी जो व्लॉग टाकला होता ना आपण, तर ते म्हणजे जरा बोरिंग मलाच वाटत होता, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त व्ह्यूज पण गेलेले नाहीत. पण हा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे, त्याच्यामुळे हा व्लॉग पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले म्हणजे पप्पा आणि बाळमामा विचारात पडले की बनवायचं काय. नंतर ठरवलं की आपल्याला तर म्हणजे वांग्याचे भजे आणि गाजर भजी आणि कांदा भजी बनवायचे आहेत. तर मग मी चालू केलं वांग्यामध्ये मसाला टाकायला. तर बाळूमामाने तर गाजर चिरून ठेवले होते, म्हणून त्यांनी गाजराची भजी तळायला सुरू केली. आणि ते गाजराची भजी तळायचे म्हणजे होतं चालते. तर आता एक महत्त्वाचा संदेश, जर मराठी माणूस असाल तर मला सबस्क्राईब करा, कारण की मराठी माणसाला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. आता बाबांनी वांग्याचे भजे तळायला सुरू केले. तर तळताना म्हणजे असं वाटत होतं की लगेच भाजा होऊन खावा, पण काय करावं आता, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय खाऊ पण शकत नाही ना. तर तसंच मग बोलत बोलत आजचा व्लॉग पार पाडला. तर आता तयारी होणार आपली कांदे भाज्याच्या पिठाची आणि म्हणजे कांदा चिरायची. तर कांदे भाजी कसे बनवायचे ते आता बघूतच म्हणजे शेवटला. मी शेतात गेलतो म्हणून माझ्याकडे ते काही तो व्हिडिओ राहिला नाही, कारण की मला जनावरांचं पण बघायला लागतं. म्हणजे आमच्या आकडे गेलतो मी, त्याच्यामुळे जनावरांकडे गेलतो मी. तर मला जनावरांकडून येण्यास 1 ते 1.5 तास लागला. तर तोपर्यंत म्हणजे आपलं जे भज्याचं काम होतं ते पूर्णपणे पार पडत आलं. तर आता तयारीला लागणार आपण थोड्या वेळाने कांद्याच्या भाज्याला. तर कांद्याची भजी कशी पार पाडणार ते बघूत आपण आता. तर कांद्याची भाजी सुरुवात झाली आहे. तर कांद्याचे भजे पण करतोय आता. तर कांद्याचे भजे थोडे कमी करायचे आहेत, कारण की वांग्याचे भजे ऑलरेडी 2 ते 2.5 किलोचे झालेले आहेत आणि आपले फक्त 50 ते 60 माणसं आज जेव घालायचे आहेत. आज जास्त माणसं जेवण नाहीत घालायचे. तर नमस्कार मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा.